नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। कर्जासंदर्भात जे पीक कर्ज तुम्ही घेतलेले आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। राज्य सरकारने एक महत्त्वाचा GR शेतकऱ्यांसाठी काढलेला आहे, ज्या अंतर्गत आपण जर बघितलं तर सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी, पूर, आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। आता या GR अंतर्गत जर तुम्ही कर्ज घेतलेला असाल तर तुम्हाला कोणती बँक असेल ती बँक तुमच्याकडून कर्ज वसुली केली जाणार नाही। फक्त ती शेतीशी रिलेटेड जे कर्ज आहेत, शेतीशी निगडित जे कर्ज आहेत, जर तुम्ही घेतलेले असेल, पीक कर्ज असेल किंवा इतर जे शेतीशी निगडित जे कर्ज असेल त्याला स्थगिती देण्यात आलेले, इतर कर्ज मात्र वसुली होणारच आहे हे लक्षात ठेवा। फक्त शेतीशी निगडित जे काही कर्ज असेल ते राज्य सरकारने या ठिकाणी 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली। हा जो GR आहे तो महाराष्ट्र शासनाचा सहकार आणि पणन वस्त्रोद्योग विभाग यांच्या मार्फत 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे। आता यामध्ये बघितलं तर हा एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे, ज्यामध्ये राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची शेती पीक जमीन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशु हानी त्याचबरोबर मनुष्य हानी, घरांचे पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपत्ग्रस्तांना या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभाग यांनी 10/10/2025 रोजी राज्य सरकारनं काही GR काढून जे आहे याला मान्यता देण्यात आलेली होती। त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा सुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता। आता यामध्ये बघितलं तर सहकारी कर्जांचे या ठिकाणी पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी या ठिकाणी स्थगिती देण्याचा निर्णय यामध्ये आहे। आता महसूल व वन विभाग यांच्या मार्फतचा शासन निर्णय 10/10/2025 रोजीचा जो काही शासन निर्णय होता त्यामध्ये अतिवृष्टी, पूर, आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलती लागू करण्यात याव्या। बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जांचे या ठिकाणी मध्यम मदत कर्जाचे या ठिकाणी रूपांतरण आणि शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीस या ठिकाणी स्थगिती याबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र शासन सहकारी लिमिटेड मुंबई यांच्या त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई या ठिकाणी करण्याचं सांगितलेलं आहे। आणि या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल याची सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुद्धा या ठिकाणी दक्षता घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता हा जो पत्र आहे कोणाकोणाला पाठवण्यात आलेला आहे महत्त्वपूर्ण बघून घ्या। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे सचिव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांचे प्रधान सचिव, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद यांचे सचिव, त्याचबरोबर माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष विधानसभा यांचे सचिव, माननीय मंत्री सहकार यांचे खाजगी सचिव, माननीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव आणि विधानसभा विधान परिषद सदस्य सर्वांना या ठिकाणी हे पत्र पाठवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर प्रधान सचिव सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई 32 यांना सुद्धा हा पत्र पाठवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सहकार आयुक्त, निबंधक आणि सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाधिकारी महाराष्ट्रातील सर्व आणि मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक प्रादेशिक कार्यालय पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सर्व आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सर्व जे महाराष्ट्रामधील आहेत त्यांना या ठिकाणी हे पत्र पाठवण्यात आलेले आहेत। जे काही तालुके राज्य सरकारनं दुष्काळमध्ये जाहीर केलेले होते त्या तालुक्यातील जे काही सर्व गावे आहेत त्या गावांची या ठिकाणी 1 वर्षांसाठी या ठिकाणी जे आहे शेतीशी निगडीत जे काही कर्ज घेतलेले होते ते या ठिकाणी स्थगिती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पीक कर्जांचे पुनर्गठन सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।